मित्रांनो, आज आपण CDPचा एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. त्याचं नाव आहे मोटिवेशन. बघा, मोटिवेशन म्हणजे काय आपण त्यात समजून घेऊ. मोटिवेशन इज अ प्रोसेस दॅट हेल्प्स टू स्टार्ट समथिंग अँड हेल्प्स टू अचीव द गोल्स. म्हणजे मोटिवेशन एक अशी प्रोसेस आहे का जी आपल्याला काहीतरी सुरू करण्यासाठी अराउजल आपल्यामध्ये तयार करते, एनर्जी तयार करते आणि तीच मोटिवेशन आपल्याला काय करते, ती प्रोसेस आपल्याला एखादं गोल, आपलं एखादं ध्येय ती आपल्याला मिळवण्यासाठी मदत करते. आता मोटिवेशन हे कशावर डिपेंड आहे? मोटिवेशन इज अ डिपेंड ऑन चाइल्ड इमोशन्स, चाइल्ड इंटरेस्ट अँड ऑफकोर्स टीचर ॲप्टिट्यूड, टीचर बिहेवियर. बघा, विद्यार्थ्याला त्या लर्निंगमध्ये किती इंटरेस्ट आहे, त्याला अराउजल किती, शिकण्याची इच्छा किती आहे, त्याचबरोबर टीचरचा ॲप्टिट्यूड. जर एखाद्या शिक्षकाचं शिकवणं कंटाळवाणं असेल तर त्या विद्यार्थ्यांची रुची कमी होते, इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि इंटरेस्ट कमी झाला तर मोटिवेशन खाली यायला वेळ लागत नाही. मग मोटिवेशन इज अ स्टेप विच रिक्वायर्ड टू अचीव द गोल्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लर्निंग प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे? मोटिवेशन आहे. आणि हे मोटिवेशन मोस्ट ऑफ टीचर्सवर डिपेंड असतं आणि मोस्ट ऑफ चाइल्ड इंटरेस्टवर पण असतं. काही मुलं जन्मताच थोडेसे जिज्ञासू असतात, त्यांना जाणून घेण्याची आवड असते, त्यामुळं ती आवड त्यांच्यामध्ये लर्निंग प्रोसेस काय करते, प्रभावीपणे घडून आणते. आता मोटिवेशनच्या दोन टाईप्स आहे. एक आहे एक्सटर्नल मोटिवेशन आणि दुसरं आहे इंटरनल मोटिवेशन. आता एक्सटर्नल मोटिवेशन आपण कसं ओळखायचं ते बघून घेऊ. एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे काय? आपण एखादं काम करतोय, पण ते काम करतोय त्याचं कारण बाहेर आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मुलं एक्झाम देत आहे, का देत आहे? त्यांना मार्क्स पाडायचे. म्हणजे मार्क पाडणं हे कारण आहे बाहेरचं, म्हणून ते एक्झाम देत आहे. किंवा दुसरं एखादं की एखादा विद्यार्थी कॉम्पिटेटिव्हची तयारी करतोय, तो करतोय का? तो मनाने नाही करत, त्याला एक्सटर्नल रिझन आहे का त्याला जॉब करायचा आहे, त्याला सरकारी नोकरी मिळवायची किंवा त्याला सो अँड सो काय करायचंय. म्हणजे ज्यावेळी मोटिवेशनचं कारण हे बाहेर असणार आहे त्यावेळी आपण त्याला म्हणणार एक्सटर्नल मोटिवेशन्स. म्हणजे एक्झाम्स असेल, परत आपला जॉब असेल. आता जॉब हे एक्सटर्नल मोटिवेशन आहे का आपल्याला पैसे भेटणार आहे म्हणून आपण कामाला जातो, बरोबर की नाही? आता इंटरनल मोटिवेशन्स काय? का इंटरनल मोटिवेशन मध्ये जे आपण काम करणार आहे, जे आपल्यातून अराउजल येणार आहे, आपल्या अंगातून जे अराउजल बाहेर पडणारे काम करायचं, त्याचं कारण आतमध्ये दडलेलं आहे. उदाहरणार्थ एखादा गेम्स आहे, समजा मुलं क्रिकेट खेळत आहे, तर क्रिकेटमध्ये त्यांना पैसे भेटताय का? काही भेटतंय का? नाही. परंतु त्यांना इनर सॅटिस्फॅक्शन भेटतंय. म्हणजे ते कारण, जिथं कारण हे आत दडलेलं आहे, त्यांना इनर सॅटिस्फॅक्शन हवंय म्हणून ते क्रिकेट खेळत आहे. म्हणून क्रिकेट खेळणं ही एक इंटरनल मोटिवेशन आहे. आणि इंटरनल मोटिवेशन ही ओव्हरलॅप करते कोणाला? एक्सटर्नल मोटिवेशनला. कारण एक्सटर्नल मोटिवेशन ना हे फक्त टेम्पररी टिकलेलं असतं आणि म्हणजे नीड संपली की एक्सटर्नल मोटिवेशन पण संपलेलं असतं. पण इंटरनल मोटिवेशन हे नीडवर डिपेंड नसतं, ते हॅबिटवर डिपेंड असतं. आणि ज्यावेळी इंटरनल मोटिवेशन त्या चाइल्डमध्ये जास्त ग्रो होतील त्यावेळी तो मुलगा पॉसिबली चांगला ग्रो करतो, तो चाइल्ड चांगला ग्रो करतो आणि त्याची डेव्हलपमेंटची प्रोसेस सुद्धा चांगली होते. म्हणजे आपल्या एक लक्षात आलं की मोटिवेशन काय ते कळालं आपल्याला. आणि एक्सटर्नल मोटिवेशन आणि इंटरनल मोटिवेशन. ज्यावेळी तुम्हाला 4 ऑप्शन्स असतील आणि त्यावरून निवडायचं असेल की एक्सटर्नल मोटिवेशनचं एक्झाम्पल कोणतं आहे आणि इंटरनल मोटिवेशनचं एक्झाम्पल कोणतं आहे, बरोबर? आणि आता हा जो टॉपिक आहे याच्यावर 1 मार्क्सला प्रश्न असणारच आहे. त्यामुळं तुम्ही हाच टॉपिक ॲज इट इज जर व्यवस्थित ऐकला तरी तुम्हाला तिथं 1 मार्क्स भेटणार आहे, 100% भेटणार आहे. धन्यवाद.